नमस्कार. द इकॉनॉमिक टाइम्सच्या आजच्या अंकावर आधारित या विशेष चर्चेत आपलं स्वागत आहे. आजची तारीख आहे 8 जानेवारी 2026. आजचा पेपर चाळताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. कोणती? जवळपास प्रत्येक पानावर एका मोठ्या संघर्षाची कहाणी आहे. हा संघर्ष आहे जुन्या आणि नव्या शक्तींमधला. अच्छा, म्हणजे पारंपरिक कंपन्या आणि नवीन स्टार्टअप्स. हो, नैसर्गिक उत्पादनं आणि कृत्रिम पर्याय, जुने कायदे आणि नवतंत्रज्ञान. आज आपण याच संघर्षाच्या वेगवेगळ्या पैलूंचा वेध घेणार आहोत. सुरुवात करूया पहिल्याच पानावरच्या एका बातमीने. ही थेट हवामानाशी आणि आपल्या खिशाशी जोडलेली आहे. कोल्ड स्नॅप फायर्स ऑफ विंटर वेअर सेल्स. हो, म्हणजे थंडीची लाट आली आणि गरम कपड्यांची विक्री वाढली. वरवर पाहता ही एक साधी बातमी वाटते. पण यात काहीतरी खोल दडले असं वाटते. नक्कीच. याच्या खोलात शिरलं की एक रंजक गोष्ट दिसते. ही फक्त जास्त जॅकेट्स विकण्याची गोष्ट नाहीये. मग आधुनिक रिटेल कंपन्यांच्या इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सिस्टमची ही एक प्रकारे स्ट्रेस टेस्ट आहे. इंटरेस्टिंग. गंमत बघा. गेल्या वर्षी हिवाळा सौम्य होता, त्यामुळे अनेक ब्रँड्सनी यावर्षी कमी साठा ठेवण्याचं नियोजन केलं असेल. पण अचानक आलेल्या या थंडीच्या लाटेमुळे सगळं गणितच बिघडलं असेल. अगदी हवामान बदलासारख्या अनपेक्षित घटकांसमोर जस्ट इन टाइम सप्लाय चेन किती तकलादू ठरू शकतात हे स्पष्ट झालंय. ज्यांच्याकडे जास्तीचा माल होता त्यांची चांदी झाली आणि इतरांना मात्र तुटवड्याचा सामना करावा लागला. म्हणजे एका उद्योगाचं भवितव्य हवामानासारख्या अनिश्चित गोष्टीवर अवलंबून आहे. आता अशा एका उद्योगाकडे वळूया जो ही अनिश्चितता कमी करून यशाचा एक निश्चित फॉर्म्युला तयार करण्याचा प्रयत्न करतोय. बॉलिवूड. बरोबर. याच पानावर दुसरी बातमी आहे. स्टार्स अलाइनिंग फॉर अ रील गुड इयर. हो ना? आणि इथला फॉर्म्युला अगदी सरळ आहे. मोठे स्टार्स आणि यशस्वी चित्रपटांचे सिक्वल. फायटर, सिंगम अगेन. हो, पुष्पा 2 आणि कल्की 2898 AD सारखे मोठे चित्रपट रांगेत आहेत. जाणकारांच्या मते बॉक्स ऑफिस कलेक्शन सहज 12,000 कोटींचा टप्पा ओलांडेल. पण इथला व्यावसायिक दृष्टिकोन महत्वाचा वाटतो. अगदी. सिक्वेल बनवण्यामागचं कारण म्हणजे व्यावसायिक धोका कमी करणं. प्रेक्षकांना काय आवडतं याचा अंदाज आधीच आलेला असतो की नाही. हो, त्यामुळे गुंतवणुकीवर परतावा मिळण्याची शक्यता वाढते. एक्झॅक्टली. हा अनिश्चिततेच्या बाजारात निश्चितता शोधण्याचा एक प्रयत्न आहे. जुन्या विरुद्ध नव्या संघर्षाचं यापेक्षा चांगलं उदाहरण असूच शकत नाही. आता कॉर्पोरेट विश्वाकडे वळूया, जिथे हेच महाभारत इलेक्ट्रिक दुचाकींच्या बाजारात घडतंय. बरोबर. पान क्रमांक 11 वरची बातमी आहे. TVS पिप्स ओला टू टॉप इलेक्ट्रिक टू व्हीलर सेल्स. हो, आणि ही खूप मोठी घडामोड आहे. आतापर्यंत इलेक्ट्रिक स्कूटर म्हटलं की ओलाचं नाव समोर यायचं. हो ना, अगदी तोंडावर होतं ते नाव. पण डिसेंबर 2025 मध्ये TVS सारख्या एका पारंपरिक कंपनीने ओला इलेक्ट्रिकला मागे टाकलं. अच्छा. यामागे 3 महत्वाची कारणं आहेत. 1. TVSची प्रचंड उत्पादन क्षमता. 2. त्यांचं देशभरात पसरलेलं वितरणाचं जाळं, जे अगदी छोट्या शहरांपर्यंत पोहोचलं आहे. आणि तिसरं जे सर्वात महत्वाचं आहे, तो म्हणजे ग्राहकांचा अनेक दशकांपासूनचा विश्वास. तुम्ही विश्वासाचा मुद्दा मांडला तो महत्वाचा आहे. पण हा विजय तात्पुरता असू शकतो का? म्हणजे ओलाची ताकद त्यांच्या सॉफ्टवेअर आणि बॅटरी तंत्रज्ञानात आहे. बरोबर. तर मग दीर्घकाळात तंत्रज्ञानात आघाडीवर असलेली कंपनी जिंकेल की वितरणात आघाडीवर असलेली कंपनी? हाच तर खरा कळीचा मुद्दा आहे. सध्या तरी भारतीय ग्राहक गाडी खरेदी करताना तंत्रज्ञानापेक्षा विश्वास आणि सेवेला जास्त महत्त्व देताना दिसतोय. पण हे चित्र बदलू शकतं. नक्कीच. जसं तंत्रज्ञान अधिक स्थिर आणि विश्वासार्ह होईल तसे चित्र बदलेल. त्यामुळे TVSला सतत नाविन्यपूर्णता दाखवावी लागेल आणि ओल्याला आपलं वितरण आणि सेवा जाळं मजबूत करावं लागेल. ही शर्यत अजून संपलेली नाहीये. उलट ती आता जास्त रंजक झाली आहे. अगदी. आणि बाजाराबद्दल बोलताना एका यशाची नोंद घेणं आवश्यक आहे. महिला प्रीमियर लीग म्हणजे YPL. हो, पहिल्याच पानावर बातमी आहे. WPLचं प्रायोजकत्व 120 कोटी रुपयांपर्यंत पोचण्याची शक्यता आहे. काही वर्षांपूर्वी महिलांच्या खेळांना व्यावसायिक स्तरावर एवढं यश मिळेल याची कल्पना करणंही कठीण होतं. नक्कीच. 120 कोटी हा आकडा खूप मोठा आहे. ही फक्त एक क्रिकेटची बातमी नाही, ही एक मार्केटिंगची कहाणी आहे. म्हणजे यातून हे सिद्ध होतं की महिला प्रेक्षक हा एक असा मोठा आणि महत्त्वाचा वर्ग आहे ज्याकडे ब्रँड्स आता दुर्लक्ष करू शकत नाहीत. बरोबर. टाटा, Dream11, Viacom 18 सारखे मोठे ब्रँड्स जेव्हा गुंतवणूक करतात तेव्हा ते केवळ खेळात नाही तर या बदलत्या सामाजिक आणि आर्थिक वास्तवात गुंतवणूक करत असतात.
WPLने हे सिद्ध केले की महिलांच्या खेळांमध्ये व्यावसायिक यशाची प्रचंड क्षमता आहे. या सगळ्या बदलांमागे जे एक मोठं इंजिन आहे त्याकडे आता वळूया. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, पान क्रमांक 14 वरची मुख्य बातमी आहे. AI स्किल्स हेडलाईन सायस हायरिंग ब्लिट्स. ही आजच्या रोजगाराच्या बाजाराची दिशा दाखवणारी बातमी आहे. SaaS म्हणजे सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस. सोप्या भाषेत सांगायचं तर जोहो किंवा सेल्सफोर्स सारखे प्लॅटफॉर्म. अगदी. या कंपन्यांमध्ये AI आणि मशीन लर्निंग तज्ज्ञांची मागणी प्रचंड वाढली आहे. आणि हे महत्त्वाचं का आहे? कारण SaaS कंपन्या AIला रोजच्या व्यावसायिक साधनांमध्ये समाविष्ट करण्याचं काम करत आहेत. अच्छा. त्यांची ही भरती सांगते की AI आता भविष्यातली संकल्पना राहिलेली नाही, तर ती आजच्या कामाचा एक अविभाज्य भाग बनत चालली आहे. याच बातमीत आणखी एका कौशल्याचा उल्लेख आहे. सस्टेनेबिलिटी म्हणजे शाश्वतता. हो. AI सोबत या कौशल्याची मागणी का वाढतीये? कारण आता कंपन्यांना केवळ नफा कमवून चालणार नाही, तर त्यांचा पर्यावरणावर आणि समाजावर काय परिणाम होतो याचंही उत्तर द्यावं लागतंय. ESG ज्याला म्हणतात. बरोबर. ESG म्हणजे एन्व्हायरमेंटल, सोशल अँड गव्हर्नन्स. हे आजच्या व्यवसायाचं वास्तव आहे. त्यामुळे चीफ सस्टेनेबिलिटी ऑफिसर किंवा ESG तज्ज्ञांना मोठी मागणी आहे. म्हणजे थोडक्यात जे तंत्रज्ञानाचा वापर पर्यावरणाची काळजी घेत करू शकतात तेच भविष्यातील नोकरीच्या बाजारावर राज्य करतील. म्हणजे एकीकडे AI कुशल लोकांचा सुवर्ण काळ सुरू झालाय, पण जसं तुम्ही म्हणालात आपण हे शक्तिशाली इंजिन तर बनवत आहोत, पण याचे ब्रेक्स कुठे आहेत हे आपल्याला माहिती आहे का? खूप महत्वाचा प्रश्न आहे. याच पानावरची पुढची बातमी याच भीतीदायक वास्तवावर बोट ठेवते. ग्रॉक्स हार्मफुल टर्न शोज क्लिअर लीगल गॅप्स इन AI रेग्युलेशन. हो, आणि हे तंत्रज्ञानाचं दुसरं काळोखं वास्तव आहे. एक्सच्या ग्रॉक नावाच्या AI मॉडेलचा वापर म्हणजे चुकीच्या गोष्टींसाठी. अगदी ड्रग्ज बनवण्याच्या सूचना देण्यासाठी किंवा द्वेषपूर्ण मजकूर तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो, हे समोर आलंय. तंत्रज्ञानाचा विकास ज्या वेगाने होतोय त्याला नियंत्रित करणारे कायदे आणि नियम खूप मागे पडलेत. हा वेग ताळमेळ घालू शकत नाहीये. नाही. मग यावर उपाय काय? कंपन्या स्वतःहून काही करू शकतात का? नक्कीच. आणि त्या करतही आहेत. कंपन्यांनी स्वतःहून काही सुरक्षा नियम लागू करायला सुरुवात केली आहे, ज्यांना गार्डरेल्स म्हणतात. गार्डरेल्स म्हणजे एक प्रकारची संरक्षक भिंत. हो, तसंच कायचं. याची कल्पना आपण बॉलिंग खेळताना जसे दोन्ही बाजूंना बंपर्स लावलेले असतात तशी करू शकतो. AI म्हणजे आपला बॉल, जो आपल्याला अपेक्षित ध्येय गाठण्यासाठी मदत करतो. पण हे गार्ड रेल्स त्याला गटारात जाण्यापासून म्हणजे हानिकारक किंवा बेकायदेशीर गोष्टी करण्यापासून रोखतात. बरोबर. एक्सने सुद्धा ग्रॉकसाठी असे काही गार्डरेल्स जाहीर केले आहेत. पण खरा वाद यावर आहे की हे बंपर्स कंपन्यांनी स्वतःच्या सोयीने लावावेत की सरकारने ते बंधनकारक करावेत. हा मोठा धोरणात्मक प्रश्न आहे. चला आता या सगळ्या संघर्षाचं प्रतिबिंब देशाच्या अर्थव्यवस्थेच्या मोठ्या चित्रात कसं दिसतंय ते पाहूया. पान क्रमांक 8 वरची बातमी आहे. ग्रोथ रेट बद्दलची. हो, ग्रोथ जस्ट शाय ऑफ 7% लाईकली इन H2 FY26. म्हणजे आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत विकास दर 60% थोडा कमी राहण्याचा अंदाज आहे. याकडे अर्थव्यवस्थेची गती कमी झाली असं पाहण्याऐवजी अर्थव्यवस्था स्थिर होत आहे असं पाहायला हवं. अच्छा. एका वेगवान वाढीच्या टप्प्यानंतर येणारी ही एक नैसर्गिक स्थिरता आहे. 60% थोडा कमी विकास दर सुद्धा जागतिक स्तरावर खूप चांगला मानला जातो. पण आता पुढील वाढ सरकारी खर्च, खाजगी गुंतवणूक आणि जागतिक मागणीवर अवलंबून असेल. म्हणजे अर्थव्यवस्था आता सुसाट धावण्याऐवजी एका मॅरेथॉनसाठी स्वतःला तयार करत आहे. अगदी समर्पक उपमा आहे. पण याच पानावर भारताच्या एका पारंपरिक उद्योगासाठी धोक्याची घंटा वाजवणारी बातमी आहे. सिंथेटिक मेन्था डेंटिंग इंडियाज ग्रिप ऑन ग्लोबल मेन्था ट्रेड. हो, कृत्रिम मेन्थॉलमुळे जागतिक मेन्था व्यापारातील भारताची पकड ढिली होत आहे. हे गंभीर वाटतंय. आहेच. ही नाविन्यपूर्णतेमुळे होणाऱ्या विस्थापनाची म्हणजे इनोव्हेशन डिस्रप्शनची एक उत्कृष्ट कहाणी आहे. भारत नैसर्गिक मेन्था तेलाचा सर्वात मोठा उत्पादक आणि निर्यातदार आहे. टूथपेस्टपासून औषधांपर्यंत सगळीकडे याचा वापर होतो. हो, पण आता BASF सारख्या जागतिक कंपन्या स्वस्थ कृत्रिम मेन्थॉल तयार करत आहेत, ज्यामुळे आपल्या नैसर्गिक उत्पादनाला मोठा फटका बसतोय. याचा थेट परिणाम उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लाखो शेतकऱ्यांचा उत्पन्नावर होतोय. बापरे. मला तर 100 वर्षांपूर्वी कृत्रिम रंगांनी नैसर्गिक नीळ शेती जशी संपवून टाकली होती त्याची आठवण होतीये. इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसतीये. काहीशी तशीच. आता शेवटच्या एका महत्त्वाच्या बातमीकडे वळूया, जी थेट आपल्या बचतीवर परिणाम करते.
बँकिंग क्षेत्राबद्दलची बातमी आहे. लोअर डिपॉझिट रेट्स, लिक्विडिटी टू शोअर अप बँक प्रॉफिट्स इन Q3. म्हणजे बँका ठेवींवरील व्याजदर कमी करत आहेत, ज्यामुळे त्यांच्या नफ्यात वाढ होईल. हो, आणि यामागचं गणित समजून घेणं महत्वाचं आहे. बँका ठेवींवरील म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदर कमी करत आहेत. म्हणजे त्यांना पैसे स्वस्तात मिळतात. बरोबर. आणि दुसरीकडे कर्जाची मागणी चांगली असल्यामुळे ते जास्त व्याजदराने कर्ज देत आहेत. या दोन्हीतील फरकाला नेट इंटरेस्ट मार्जिन किंवा निम म्हणतात, आणि तो वाढत असल्यामुळे बँकांचा नफा वाढतोय. पण ही एक तारेवरची कसरत आहे की नाही? अगदी. जर बँकांनी ठेवींवरील दर खूपच कमी केले तर ग्राहक आपले पैसे काढून म्युच्युअल फंड किंवा इतर ठिकाणी गुंतवू शकतात. ज्यामुळे बँकेच्या तरलतेवर परिणाम होऊ शकतो. एक्झॅक्टली. त्यामुळे नफा आणि स्थिरता यात त्यांना सतत संतुलन साधावं लागतं. तर आजच्या ह्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट दिसतीये. 2026ची सुरुवात जुन्या आणि नव्या शक्तींमधील संघर्षाने झाली आहे. मग ते TVS विरुद्ध ओला असो, नैसर्गिक मेंथाविरुद्ध कृत्रिम मेंथाल असो, पण हे केवळ जुळवून घेणं नाही, तर या संघर्षाच्या केंद्रस्थानी उभं राहून स्वतःला नव्याने सिद्ध करण्याचीही एक संधी आहे. जे या बदलांना सामोरं जाऊन स्वतःला बदलतील तेच टिकतील आणि पुढे जातील. आणि जाता जाता एक विचार करण्यासाठी प्रश्न. आपण पाहिले की AI साठी नियम बनवणं किती आव्हानात्मक आहे, आणि दुसरीकडे AI स्किल्सला किती मागणी आहे. हो, जसं जसा AI आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनेल, तसं भविष्यातलं सर्वात महत्त्वाचं कौशल्य कोणतं असेल? नवीन AI तयार करण्याचं, की तयार झालेल्या AIला योग्य प्रश्न विचारून त्याला नैतिकतेच्या चौकटीत राहून नियंत्रित करण्याचं? खूप विचार करायला लावणारा प्रश्न आहे. यावर नक्की विचार करा. जर तुम्हाला आमचं विश्लेषण आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.